हॅलो फ्रेंड्स, प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये शाळा स्तरावरील अंदाजपत्रक आणि हिशेब यामधील महत्त्वपूर्ण क्वेश्चन आन्सर्सची चर्चा करणार आहोत। त्यामध्ये नवीन काही गोष्टी माहीत झाल्या तर प्लीज नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ पॉज करून, आणि तुम्हाला आन्सर येत असेल तर तुमचा आन्सर देखील या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून काढायचा आहे आणि टॅली करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही नवीन पाहत असाल आणि चॅनलवर देखील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती तुमची वाढवण्यासाठी नक्कीच आम्ही घेऊन येणार आहोत। आणि जेवढे होईल तेवढं या ठिकाणी लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आमचं मोटिवेशन देखील या ठिकाणी वाढून आपल्या समोर लवकरात लवकर व्हिडिओ आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर निश्चितच आपल्याला या टॉपिकचा फायदा होणार आहे। त्यामध्ये आपण वेळ न वाया घालवता क्वेश्चनकडे जाऊया। फर्स्ट क्वेश्चन आहे, शाळा स्तरावरील अनुदान खर्चासाठी कोणाची मान्यता घ्यावी लागते? यामध्ये ऑप्शन्स दिलेली आहेत। उत्तर मात्र या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती हे असणार आहे, ज्याला आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटी असं म्हणतो। शाळा स्तरावर साधील अनुदान असेल, पोषण आहार अनुदान असेल किंवा सर्व शिक्षा अभियानांतर्गत काही अनुदान असतील तर या अनुदानांना पूर्णपणे शाळा स्तरावरती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत याला मान्यता घ्यावी लागत असते आणि त्यानंतर ती आपल्याला खर्च करता येत असतात। अनुदानापूर्वी 3 महिने उपलब्ध होणाऱ्या निधीच्या खर्चाचे शालेय वार्षिक अंदाजपत्रक तयार करून मंजूर आपल्याला करून घ्यावे लागत असतं। आता एव्हाना शाळेवरती जे काही आपण निर्णय घेत असतो ते पूर्णपणे या कमिटीसमोर आपण मांडून त्याचा खर्च असेल, त्याचा अंदाजपत्रक असेल किंवा दरपत्रके असतील हे आपण त्या ठिकाणी मांडून चर्चा करून ते ठराव संमत करून घेत असतो। सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया। शाळेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंची जड वस्तू व स्थावर मालमत्तेची नोंद कोठे घेतली जाते? यामध्ये नमुना नंबर 32 आणि नमुना नंबर 33 या ठिकाणी जड वस्तू आणि स्थावर मालमत्तेची नोंद घेतली जाते। यामध्ये 32-33 रजिस्टर म्हणून हे सर्व फेमस झालेले रजिस्टर्स आहेत। तर यामध्ये जड वस्तूंची नोंद आणि स्थावर मालमत्तेची नोंद ही घेतली जात असते। वित्तीय व्यवस्थापन, शाळेच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये वित्तीय व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ज्या काही मान्यता घेतलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये दरपत्रक मागवणे असतील, मंजूर करून घेणे असतील, या सर्व गोष्टींच्या आलेल्या वस्तू असतील त्या सर्व या मालमत्तेच्या नोंदीमध्ये आपण 32-33 मध्ये घेत असतो। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। शालेय पटसंख्येनुसार शाळांना मिळणारे अनुदान यावरती योग्य जोडी जुळवायची आहे। एक अ गटामध्ये विद्यार्थी संख्या दिलेली आहे तर ब गटामध्ये मिळणारे अनुदान दिलेले आहे। 31 ते 60 विद्यार्थी संख्या असेल तर 60 ते 100, 250 ते 1000 आणि 1000 पेक्षा जास्त जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी अनुदान किती आहे? तर 31 ते 60 हे जर विद्यार्थी अनुदान आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तर 10,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी 31 ते 60 विद्यार्थ्यांमागे मिळतं। 60 ते 100 विद्यार्थी असतील तर 25,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी मिळतं। 250च्या वर 1000पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर 75,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळतं आणि 1000 पेक्षा जर जास्त विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी 1,00,000 रुपये हे या ठिकाणी अनुदान मिळतं। आता 1 ते 30 पर्यंत किती असेल तर 1 ते 30 पटसंख्या असलेल्या शाळेला 5,000 रुपये अनुदान मिळतं आणि 100 ते 250 विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेला 50,000 रुपयाचं या ठिकाणी अनुदान मिळत असतं। या ठिकाणी पहा MPSP म्हणजेच महाराष्ट्र राज्य संयुक्त शाळा अनुदान काढत असतं। ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट म्हणजेच एक आपलं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जे आहे MPSP या परिपत्रकानुसार संयुक्त शाळा अनुदान घोषित केलेलं आहे 21 ऑगस्ट 2019च्या पत्रकानुसार, आणि त्यानुसार ही या ठिकाणी पटसंख्येनुसार मिळणारं अनुदान हे घोषित केलेलं आहे। तर हा दरपत्रक जे आहे म्हणजे हा जो GR आहे हे पत्रक जे आहे हे MPSPच्या परिपत्रकानुसार 21 ऑगस्ट 2019 पासूनचं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शालेय कृती विकास आराखडा खालील कोणत्या अंगावर क्षेत्रावरती अवलंबून आहे? पायाभूत सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग। तर मित्रांनो, शाळेचा जो कृती विकास आराखडा असतो याची क्षेत्र ठरवलेली असतात। त्यामध्ये मग भौतिक सुविधा आहे, त्यालाच आपण पायाभूत सुविधा म्हणतो। समता आहे म्हणजे मुलामुलींसाठी सोय असेल, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तसेच लोकसहभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे क्षेत्र महत्त्वाचे असतात, त्याचा सर्वांचा विचार या ठिकाणी केला गेलेला असतो।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक शाळांना केव्हापासून सुरू करण्यात आले? 2020, 21, 22 आणि 19. तर 2019 पासून संयुक्त शाळा अनुदान आपण म्हणजेच MPSPच्या 21 ऑगस्ट 2019च्या दरपत्रकानुसार पटसंख्येनुसार अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, संयुक्त शाळा अनुदानमधून स्वच्छ कार्य योजना या उपक्रमावर मंजूर निधीच्या किती टक्के खर्च करता येतो? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. संयुक्त शाळा अनुदानामधून स्वच्छ कार्य योजना उपक्रमावर 10% खर्च करता येतो मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षकांना अध्यापन साहित्य तयार करण्यासाठी इयत्ता 1ली ते 8वीसाठी प्रत्येकी किती रुपये मिळतात? तर शिक्षकांना अध्यापन साहित्य तयार करण्यासाठी 500 रुपये 1ली ते 8वीसाठीच्या विद्यार्थ्यांमागे हे विद्यार्थ्यांसाठी मिळत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2 विधानं दिलेली आहेत, यामध्ये योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. 1ली ते 4थीसाठी शाळा अनुदान 5,000 रुपये व 5वी ते 7वीसाठी शाळा अनुदान 7,000 रुपये दिले जाते. तर या ठिकाणी दोन्हीही विधानं जे दिलेली आहेत ते अतिशय योग्य आहेत. यामध्ये शाळा अनुदानच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्या, पटसंख्येनुसार तर आहेच आहे, परंतु या ठिकाणी एक देखभाल दुरुस्ती म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी हा विषय या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. दोन्ही विधानं बरोबर आहेत. लोक प्रशिक्षणाबाबत योग्य विधान निवडायचं आहे. खाली विधानं दिलेली आहेत पहा. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जे असतात यांचं गटसाधन केंद्रावरती 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं. समूह साधन केंद्र स्तरावर सर्व प्रशिक्षणं शाळा व्यवस्थापन समितीची अनिवासी प्रशिक्षण म्हणून असतात. निवासी प्रशिक्षणासाठी 200 व अनिवासी प्रशिक्षणासाठी 100 रुपये कमाल तरतूद निधीची करण्यात आलेली आहे आणि वरील सर्व योग्य. तर लोक प्रशिक्षण जे आहे यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य असतील, त्यामधीलच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्य असतील किंवा स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी असतील. 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण हे स्थानिक प्रतिनिधींचं असतं. शाळा व्यवस्थापन समितीमधलं अनिवासी आणि निवासी या दोन्ही प्रकारे असतं, परंतु निवासी प्रशिक्षण हे गटसाधन केंद्रावरती असतं आणि अनिवासी प्रशिक्षण हे समूह साधन केंद्रावरती असतं. आता शाळा व्यवस्थापन समितीच्या किती सदस्यांची निवड ह्या गटसाधन केंद्रावरती केली जाते? तर लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे आणि नोट डाऊन करून घ्या. 6 सदस्यांची निवड त्या ठिकाणी गटसाधन केंद्रावरती 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी केलेली असते आणि स्थानिक प्राधिकरणाचे किती प्रतिनिधी असतात? तर 4 प्रतिनिधींसाठी 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणाची सोय त्यांची केली गेलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. शाळेत किमान किती युनिटचे स्वच्छतागृह असावे? तर शाळेमध्ये 2 युनिटचे स्वच्छतागृह असावे. आता 1 युनिट म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्यांचं शाळा व्यवस्थापन म्हणजेच एक DSM झालेलं आहे. ठीक आहे. स्कूल मॅनेजमेंट जो कोर्स झालेला आहे शाळा व्यवस्थापनाचा, त्यामध्ये त्यांना बऱ्याच अंशी हे वाचनात आलं असेल. 1 युनिट म्हणजे आपण लक्षात जर घेतलं तर 3 मुतारी आणि 1 शौचालय असतं. म्हणजे 1 शौचालय आणि 3 त्याच्यासोबतच्या एक युरिनरी पॉट्स बसवलेले असतात. 120 विद्यार्थ्यांमागे 1 युनिट असतं. 120 विद्यार्थ्यांच्या मागे नंतर 1 युनिट म्हटलं तर 121, 122 असे विद्यार्थी पुढे जर झाले तर त्या पुढच्या 120 जणांना पुन्हा 1 युनिट त्या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा किंवा भौतिक सुविधा याच्या संबंधात पुरवावे लागतं. आणि समता हे क्षेत्र ठेवण्यासाठी शाळेत किमान 2 युनिट्स असणे आवश्यक आहे, 1 मुलांसाठी आणि 1 मुलींसाठी. ठीक आहे. तर हे स्वतंत्र त्या ठिकाणी युनिट्स असणं आवश्यक आहे. आणि 1 युनिट म्हणजे काय? तर 1 शौचालय आणि 3 मुताऱ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शाळेची इमारत किती वर्ष जुनी हवी जेणेकरून मोठी दुरुस्ती आपल्याला त्या ठिकाणी करता येते? तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादी बिल्डिंग जर तयार झाली तर तिची मोठी दुरुस्ती ही केव्हा करावी लागते? तर कमीत कमी तिला 10 वर्ष झालेली असावेत आणि मान्य जो खर्च झालेला आहे त्याच्या 60% खर्च हा या ठिकाणी मोठ्या दुरुस्तीमध्ये करता येऊ शकतो. पुढे, शाळा विकास योजनेमध्ये किती कालावधीची वार्षिक योजना तयार करावी लागते? आता शाळा विकास योजना जी आहे कलम नंबर 22 RTEमध्ये शाळा विकास योजना ही त्रैवार्षिक स्वरूपाची असते. वार्षिक तर आपण करतोच, परंतु ती एक प्रकारे त्रैवार्षिक स्वरूपात एकदा आपल्याला बनवावी लागते. पुन्हा वार्षिक अंमलबजावणी त्या ठिकाणी त्याची करावी लागत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शाळेसाठी असलेले स्वयंपाकगृह हे शाळेच्या इमारतीपासून कमीत कमी किती अंतरावरती असावे?
100 फूट, 30 फूट, 50 फूट आणि 500 फूट. तर शाळेसाठी जे स्वयंपाकगृह असतं आपण त्याला किचन शेड म्हणतो. हे किचन शेड जे आहे हे 30 फूट कमीत कमी शाळेच्या मुख्य इमारतीपासून असणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शासकीय शाळेत ग्रंथालय नसल्यास प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेस किती रुपयाचा निधी किंवा किती रुपयाचे अनुदान मिळते? 3,000 रुपये व 5,000 रुपये, 5,000 रुपये व 7,000 रुपये, 3,000 व 10,000, 3,000 व 7,000. तर मित्रांनो 3,000 रुपये ते 10,000 रुपयाची या ठिकाणी अनुदान हे अनुक्रमे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेस ज्या ठिकाणी ग्रंथालय नाही त्या ठिकाणी ते मिळतं. परंतु एक अट यामध्ये अशी आहे की हे फक्त आणि फक्त शासकीय शाळांकरिताच आहे. ओके. आता ही सर्व जी क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितलेली आहेत ही शाळा स्तरावर अंदाजपत्रक आणि हिशेब याच्या बाबतीमध्ये महत्त्वाची वाटली म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी आणण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. क्वेश्चन कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक क्वेश्चन हा नेहमीप्रमाणे आपण देतो, त्याचा आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आन्सर देतील त्यांचंसुद्धा आणि जे ज्यांनी दिलं नाही त्यांनासुद्धा या ठिकाणी आन्सर काय आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार देखील आहोत त्यांच्या स्पर्धकांच्या नावासहित. तर मागील व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी या ठिकाणी स्पर्धकांनी उत्तरं दिली, त्यांचे अभिनंदन. शाळेसाठी किमान किती वर्गखोल्यांची आवश्यकता असते? 2, 3, 5 आणि 4. याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे, गरजूंपर्यंत शेअर करायचं आहे. आणि आणखीनही आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल, चॅनलवर फक्त व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं मोटिवेशन वाढवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासमोर लवकरात लवकर या अशा माहितीचे किंवा ज्ञानाचे व्हिडिओ लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.